सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 5,500 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित असणार आहेत। सकाळी रामकल्पत इथं पाहणी करणार आहेत, त्यानंतर रामकुंड परिसराची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे आणि यानंतर त्र्यंबक रोड परिसरात असलेल्या ठक्कर ग्राउंड इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। तेव्हा मुख्यमंत्र्यांचा हा नाशिक दौरा असणार आहे। काही राजकीय घडामोडी सुद्धा यामध्ये अपेक्षित आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकमधून योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। योगेश, आज मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। कुंभमेळ्याच्या आधी काही महत्त्वाची पाहणी आहे, अनेक विकास कामांचं उद्घाटन आहे। काय काय नेमकं आजच्या या दौऱ्यामध्ये असणार आहे? अनुपमा, आजचा हा दौरा, मुख्यमंत्र्यांचा दौरा, हा खरं म्हणजे महायुतीचा दौरा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत येत आहेत आणि अजित पवार सुद्धा येणार आहेत। मात्र अजून त्यांचं कन्फर्मेशन नाही, मात्र एकूण दौऱ्यामध्ये ते आहे। जर आपण एकूण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता खऱ्या प्रचाराचा नारळ आज या कुंभमेळ्याच्या कामांचं उद्घाटन करून होणार आहे। कुंभमेळ्याची जवळजवळ 5,500 कोटी रुपयांची वेगवेगळी जी कामं आहे, विकास कामं नाशिक शहरातली, त्यांचं कामाचा शुभारंभ आज केला जाईल। यामध्ये अनेक रस्ते आहेत नाशिक शहरातले महत्त्वपूर्ण, STP प्लांट जे आहेत, CCTV जे शहरामध्ये संपूर्ण तैनात करायचे आहेत, त्यांचा खर्च यामध्ये अंतर्भूत आहे आणि विविध पूल आणि वेगवेगळ्या भागातले रिंग रोड, असा हा सर्व खर्चाचा या ठिकाणी लेखाजोखा देण्यात आलेला आहे। एकूणच गेल्या 2 वर्षापासून नाशिककरांना कुंभमेळ्याच्या कामांची सुरुवात होईल असं वाटत होतं, पण मात्र उशिरा का होईना आज मुख्यमंत्री या कामांचा शुभारंभ करतायत। कामांचे सगळ्या ऑर्डर्स या दिल्या गेल्या आहेत आणि तातडीनं कामं व्हावीत यासाठीचे प्रयत्न हे प्रशासन स्तरावरून करण्यात येणार आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळा केवळ 1 वर्षावर येऊन ठेपलेला आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा असल्यामुळे इथली कामं करणं हे सगळ्यात अवघड काम आता वर्षभरात असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलतात, अधिकाऱ्यांना काय निर्देश देतात आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चितच जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश। वेळोवेळी आपण कनेक्ट होऊया, आणखी माहिती तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।